तर महत्त्वाची बातमी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज तिसऱ्यांदा पुन्हा एकदा दरवाढ झालेली आहे। गेल्या 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। पेट्रोलचे दर 87 पैशांनी वाढलेत, तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढलेले आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दर वाढल्यानंतर आज आता पेट्रोलचे आणि डिझेलचे दर काय मुंबईत, गिरीश? नक्की श्रोता, आपण पाहतोय की सलग तिसऱ्यांदा ही दरवाढ झालेली आहे आणि जसं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आवाहन केले की पेट्रोल डिझेलचा वापर जितका कमी होईल तितका करत जा। आज जर आपण हे दर पाहिले तर प्रति लिटर मागे 107.55 पैसे इतका जो दर आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि पेट्रोलचे हे दर आहे तर दुसरीकडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 94.07 पैसे इतका जो दर आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय। एकंदरीतच 106.64 रुपये जो पेट्रोलचा दर आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे एकीकडे जो वेगळा दर आपल्याला दिसतोय तर नवीन जे दर आहेत ते या ठिकाणी बघा अपडेट करून आलेले आहेत। 107.55 पैसे इतका जो दर आहे तो या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। तर प्रति लिटर पेट्रोलच्या दरामध्ये आज 87 पैशांनी तर डिझेलच्या दरात 91 पैशांची ही वाढ करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत पेट्रोल पंपाचे काही कर्मचारी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की सलग तिसऱ्यांदा ही दरवाढ झालेली आहे आणि त्यामुळे इथे जे लोक येतात त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असते, किती रुपयांनी पेट्रोल महागतंय आणि लोक पेट्रोल विकत घेण्यासाठी रांगा लावतायत का इथे? पेट्रोल लोग ले रहा है, कस्टमर गाड़ी आ रहा है ना तो कितना रेट बढ़ा अभी? अभी जो कि पहला 103 रुपया 50 पैसा था, अभी 107 रुपया 55 पैसा हो गया है। अच्छा। और पावर जो है कि 112 रुपया था तो अभी जो है कि 170 रुपया 25 पैसा हो गया है। मतलब कितना पैसा बढ़ा है? अभी वही टोटल मारिए तो जो है कि 4 रुपया 52 पैसा कुछ बढ़ा है। 4 रुपया 52 पैसा बढ़ा है और कितने तक बढ़ सकता है, ऐसे कयास लगा जाएगा? अभी 10 दिन या 1 महीने इसी में जो है कि कुछ बढ़ सकता है, अभी 2-4 रुपया बढ़ सकता है। नक्की साहेब। बरं गिरीश, धन्यवाद या माहितीसाठी। तर मुंबईतल्या पेट्रोलचे आणि डिझेलचे वाढलेले दर आपण बघितले। गेल्या 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ, 87 पैशांनी पेट्रोल आणि 91 पैशांनी डिझेलचे दर वाढलेत।